हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमचा काही प्लॅन नव्हता कुठे जायचा, पण अंशीला जायचंय. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. आम्ही चाललो आहोत हनुमान मंदिरच्या पाया पडायला. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. अरे पडलं एवढा मान टाकून दिलेला. किती ड्रेस भिजल असेल. किती बदलायचे दिवसातून कपडे. बदल वल्ला झालाय. बरं राहू दे वाळते. चला तर आम्ही चाललो हनुमान मंदिरच्या पाया पडायला. जे काही छोटं मोठं काम असेल ते दिसेलच तुम्हाला व्लॉग मध्ये. चला जाऊया आपण. हे झालं का तुझं? चला, आज हर्षूच्या अकॅडमीचा मेसेज आलेला आहे. झालं का? चला बदल मग. चला रे, चला पटमन पटमन तयार हो. चला 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 चला, आम्ही करूया दर्शन. माझी गाडी घ्यावं लागल. धर, काढ शर्ट काढ. घरी हर्षू इकडे, मी काढते. अंशूचा मेकअप खराब होते. मेकअप केलास का तू? 3965 3956. हे बघत आम्ही जोडवे आणि इथे अंशू बसलेला आहे. बघूया आता कसे दाखवले. छान वाटलं ना. खाली राहू काय काढायला मी घेऊ ती कैरीच ते खरायला की भाजीपाला. अंशू हाय हाय बाय. भाजीपाला आलेला आहे आमचा किराणा भरणं. हे पहा, शॉप, हार्पिक, वॉशिंग मशीनचं पावडर वगैरे, लिक्विड. आणि इथं चाले फरसन. छोटा पुडा, छोटा, मोठा नाही, छोटा. अर्धाच द्या, मोठा नग. तेच खाऊन पार करते तुम्ही. ही मेंबर खाणारा. इथे आहे शिवनेरी गेट. तुम्हाला दाखवू का? हे हळद लाईनीचं यार्डातलं. हे आहे गुळ मार्केट लातूरचं. असं काहीसं आहे. चला, भाजीपाला पण घेतला. आता आम्हाला देव मंदिरला कधी जायचं काय माहिती. फायनली आलो हनुमान मंदिरला. इथे घेतला आहे नारळ. तुम्हीच सोलायला का? हे निसर्गात नारळ. कीर्तन पण होतं इथे. सगळं झालेलं आहे. मंडप बघा असं काहीच होतं. जाऊ का मी मध्ये? जय हनुमान. इथं भैया नाहीत, गेले असतील ते कुठं. किती सुंदर सजवलंय बघा. एकदम छान. सगळे देव आहे तिथे. महादेव इथे आहे. हनुमान. चला पाया पडूया आपण. नारळ फोडलेला आहे हनुमानला. आज हनुमान जयंती आहे. आणि आमचं नारळ बघा उभं फुटलंय बरं का. पूर्ण दाखवा ना. असं म्हणजे
हे बघा हो का उभं फुटलंय आम्हाला म्हणजे प्रसाद भारी भेटलाय हा. वाव हा तुम्ही तुमचे कष्ट हो थोडक्यात सोलून तुम्ही केले ना सोलून फोडल्यामुळं कष्ट जास्त म्हणजे छान फुटले. विठ्ठल रुक्मिणी नंदी काय पडा रे मी व्हिडिओ करेन काय पडा. तर हाय फ्रेंड्स आत्ता जस्ट आलो आहोत घरी आम्ही वाढ झालं 9:30ला आणि आज मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल पण फायनली मी कोणतं घेतलेलं आहे तर मी घेतलेले आहेत अशा प्रकारचे जोडवे तुम्हाला दाखवते मी. हे पहा हे अशा प्रकारचे जोडवे म्हणजे की याला बिछवे म्हणतात पण मी जोडवे म्हणून यूज करते. हे असे आहेत बघा तुम्हाला दिसत असतील. आणि घेतलेली आहे चैन एक घेतलेली आहे. हे अशी आहे चैन हे वाली कारण एका हातात माझा कॅमेरा आणि एका हातात हे आहे अशी आहे चैन. मला खाली ठेवून दाखवते. एकदम साधी सिंपल आहे. अरे हां हे अशी आहे चैन माझी साधी सिंपल आणि इथे आहेत जोडवे जे की बिछवे असे आहेत. हे दोन घेतलेले आहेत मी आज. पण माझी जुनी चेन मी ती मोडून ही घ्यावं म्हणले होते कारण मी खास करून चेन घ्यायला गेलेच नव्हते पण हे बोलले की राहू दे त्याला रिपेअरिंग करून घेतलेली आहे कारण जुनी चेन माझी तुटली होती. आणि एक मी पायात घातलेली आहे चेन हे पहा अशी काहीशी दिसत आहे. आता बिछवे पण घालणार आहे मी म्हणजे की जोडवे पण घालणार आहे. खूप सुंदर आहेत एकदम छान आणि एकदम नाजूक दिसतात बरं का. मला लय आवडतात अशा क्वालिटीचे जोडवे कारण जास्त ना भरीव आवडत नाहीयेत मला म्हणजे जाड काहीच आवडत नाही. अंगावर दागिना मला कोणताच असा जाड आवडत नाहीये एकदम छोटंसं सोबर आवडतं म्हणून मी अशाच प्रकारे घेते. आणि फायनली मला ही चेन खूप महाग बसलेली आहे कारण गेल्या वर्षी घेतली होती मी 1800ला. हे तर खूपच म्हणजे एवढी नाजूक चेन एवढी महागाला भेटली ना खूप महागाला भेटली. इमॅजिन करू शकत नाही एवढी चांदी महाग झालेली आहे. तर खरंच फायनली हे घेतलेलं आहे. येत गेलो होतो आम्ही हनुमान मंदिरला. आज हनुमान जयंती आहे हनुमानाचा जन्म झालेला आहे तर तिथे गेलो आणि तिथला एक इन्सिडेंट सांगते. एवढं सुंदर भारी मी मध्ये गेले म्हणजे दर्शन वगैरे केलेलं होतं आणि हे मुलं वगैरे बाहेरच होती. मुलांनी दर्शन वगैरे करून बाहेर गेले होते आणि फायनली मी दर्शन वगैरे करत होते तेव्हा फक्त आपल्या मनाला फक्त समाधानासाठी आपण उगाच शांत बसतो ना तिथे तसं बसले आणि ह्यांनी बाहेर आतमध्ये आले बाहेरून नारळ फोडून तर अख्खं नारळ पूर्ण आमचं उभं फुटलेलं आहे. तुम्ही पाहाच व्लॉगमध्ये पाहिलंच असेल. खरंच म्हणजे इमॅजिनही करू शकत नाही आपण फक्त तिथे जाऊन नुसतं म्हणजे नतमस्तक जरी झालो ना देवापुढे तर आपल्याला खूप समाधान भेटतं. माहिती नाही आमचं कधीच नारळला हनुमानाला कधीच उभं फुटलं नाही. आज हनुमान जयंती आहे आणि फर्स्ट टाइम उभं फुटलेलं आहे नारळ. लई भारी वाटलं मला तर कारण तिथे हनुमान चालीसा पण लावलेली होती मी तेच वाचत होते. खरंच खूप भारी वाटलं आणि आज मी ही दोनही घेतलेल्या आहेत. तर चला मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड करते आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी कोणी केले नसेल त्यांनी पण नक्की करा सबस्क्राईब. चला बाय भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.